नमस्कार. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अशी काही नावं आहेत ज्यांच्याशिवाय हा इतिहास अपूर्णच राहील. आणि त्यातलं एक खूप मोठं नाव म्हणजे गोपाळकृष्ण गोखले. आज आपण याच महान राष्ट्रनिर्मात्याची आणि त्यांच्या दूरदृष्टीची गोष्ट ऐकणार आहोत. चला सुरुवात करूया. महात्मा गांधींचे राजकीय गुरु. विचार करा केवढी मोठी उपाधी आहे ही. हे एकच वाक्य गोखल्यांचं महत्त्व सांगायला खरं तर पुरेसं आहे. पण प्रश्न हा आहे की असं काय होतं त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या कामामध्ये, की स्वतः महात्मा गांधींसारख्या व्यक्तीने त्यांना आपलं गुरु मानलं. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आता गोखलेंना समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यांच्या सुरुवातीच्या काळात जावं लागेल, जिथे त्यांच्या विचारांचा पाया रचला गेला. त्यांच्या आयुष्यावर एक नजर टाकली ना तर एक गोष्ट लगेच लक्षात येते. आयुष्य तसं पाहिलं तर खूप मोठं नव्हतं, फक्त 49 वर्षांचं. बघा, 1866 मध्ये जन्म, 1884 मध्ये पदवीधर झाले, 1905 हे वर्ष त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं सर्वोच्च शिखर ठरलं आणि 1915 मध्ये त्यांचं निधन झालं. पण एवढ्या कमी वेळात त्यांनी देशासाठी जे काम केलं त्याचा पाया इतका मजबूत होता की तो आजही टिकून आहे. राजकारणात येण्यापूर्वी गोखले हे एक शिक्षक होते. हो, शिक्षक. आणि हाच अनुभव त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा, त्यांच्या पुढच्या प्रवासाचा जणू काही आधारस्तंभच ठरला. चला बघूया हे कसं झालं. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी ते पदवीधर झाले आणि पुण्याच्या प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमध्ये इतिहास आणि अर्थशास्त्र शिकवू लागले. पण त्यांचं व्यक्तिमत्व असं होतच नाही की ते फक्त वर्गापुरते मर्यादित राहतील. त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि मग सार्वजनिक सभेत सक्रियपणे काम करायला सुरुवात केली. म्हणजे काय तर आपलं ज्ञान, आपली बुद्धी थेट समाजाच्या भल्यासाठी वापरायला त्यांनी सुरुवात केली होती. आणि खरं सांगायचं तर हीच त्यांच्या सार्वजनिक जीवनाची खरी सुरुवात होती. बरं, गोखलेंच्या कामाचं जे मूळ आहे ना ते त्यांच्या राजकीय विचारसरणीत आहे. आणि ही विचारसरणी म्हणजे मवाळवाद. आता प्रश्न येतो की हा मवाळवाद म्हणजे नेमकं काय? तर मवाळ दृष्टिकोन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर सशस्त्र क्रांती किंवा थेट संघर्ष नाही, अजिबात नाही, तर संयम आणि घटनात्मक मार्गांवरील अतूट विश्वास. गोखलेंना ठामपणे वाटायचं की खरा टिकणारा बदल हा अर्ज करून, विनंत्या करून, चर्चा करून, थोडक्यात म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहूनच घडवून आणता येतो. हो, हा मार्ग थोडा हळू होता, पण त्यांना खात्री होती की हाच निश्चित बदलाचा मार्ग आहे. आता गंमत बघा, त्या काळात काँग्रेसमध्ये 2 मोठे गट होते, 2 वेगवेगळे विचारप्रवाह. एका बाजूला होते गोखलेंसारखे मवाळ नेते, जे म्हणायचे आपण घटनात्मक मार्गाने जाऊया. आणि दुसऱ्या बाजूला होते लोकमान्य टिळकांसारखे जहाल नेते, ज्यांचा जोर जनआंदोलन आणि बहिष्कारावर होता. म्हणजे मवाळांना टप्प्याटप्प्याने सुधारणा हव्या होत्या, तर जहालांना तात्काळ स्वराज्य हवं होतं. आणि हा फरक त्यावेळच्या राजकारणात खूप खूप महत्वाचा होता. गोखलेंच्या विचारांचं सार जर कशात असेल तर ते या एका वाक्यात आहे: सार्वजनिक जीवनाचं अध्यात्मीकरण. काय अर्थ होतो याचा? त्यांच्यासाठी राजकारण म्हणजे सत्ता मिळवण्याचा खेळ नव्हता, बिलकुल नाही. त्यांच्यासाठी राजकारण ही एक साधना होती, एक प्रकारची देशसेवा, जी पूर्णपणे निस्वार्थपणे, नैतिकतेने आणि प्रामाणिकपणे करायची असते. असं म्हणतात की प्रत्येक महान व्यक्तीच्या आयुष्यात एक असं वर्ष येतं जे त्यांचं सगळं आयुष्यच बदलून टाकतं, त्यांच्या कार्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. गोपाळकृष्ण गोखलेंच्या आयुष्यात ते वर्ष होतं 1905. 1905 हे एकच वर्ष त्यांच्या आयुष्यातल्या 2 प्रचंड मोठ्या घडामोडींचं साक्षीदार ठरलं. आणि या घडामोडींनी फक्त त्यांचं आयुष्य नाही, तर भारतीय राजकारणाची दिशाच बदलून टाकली. तर झालं काय त्या वर्षी? एक, बनारसच्या अधिवेशनात त्यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. केवढा मोठा सन्मान होता तो. आणि दुसरं म्हणजे त्याच वर्षी त्यांनी पुण्यात भारत सेवक समाजाची स्थापना केली. या 2 गोष्टींमुळे गोखले एकदम राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. आता यापैकी भारत सेवक समाज किंवा इंग्रजीत ज्याला सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणतात, ती तर गोखल्यांनी आपल्याला दिलेली खूप मोठी आणि कायम टिकणारी देणगी आहे. या संस्थेचा उद्देश काय होता? क्रांती करणं? नाही, तर क्रांती घडवून आणणारे कार्यकर्ते तयार करणं. असे देशसेवक तयार करणं जे आपलं आयुष्य देशासाठी वाहून घेतील, निस्वार्थपणे आणि फक्त घटनात्मक मार्गाने देशाची सेवा करतील. आपण आधी बोललो होतो ना, सार्वजनिक जीवनाचं आध्यात्मिकीकरण. ही संस्था म्हणजे त्या विचारांचं मूर्तिमंत रूप होतं. आपण पाहिलं की गोखलेंचं आयुष्य फक्त 49 वर्षांचं होतं, पण त्यांचं काम, त्यांचा प्रभाव इतका मोठा आहे की तो आजही कायम आहे.
चला त्यांच्या काही प्रमुख योगदानांवर एक शेवटची नजर टाकूया. उदाहरणार्थ इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये ते जेव्हा बजेटवर बोलायचे तेव्हा त्यांच्या अभ्यासाने आणि युक्तिवादाने ब्रिटिश सरकारसुद्धा चकित व्हायचं. म्हणूनच तर त्यांना भारताचे ग्लॅडस्टन असं नाव मिळालं. 1909च्या मॉर्ले मिंटो सुधारणांमध्ये तर त्यांची भूमिका खूप महत्वाची होती. पण या सगळ्यांपेक्षा मोठं योगदान कोणतं असेल? तर ते म्हणजे महात्मा गांधींना दिलेला एक सल्ला. गांधीजी जेव्हा दक्षिण आफ्रिकेतून परत आले तेव्हा गोखलेंनी त्यांना सांगितलं, आधी 1 वर्ष पूर्ण भारत फिरा, देशाला समजून घ्या आणि मग राजकारणात या. ह्याच एका सल्ल्याने गांधीजींना खऱ्या भारताची ओळख झाली. आणि शेवटचा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आजच्या काळात जिथे सगळं किती वेगवान आहे, इन्स्टंट प्रतिक्रियांचा जमाना आहे, अशा काळात संवाद, चर्चा आणि घटनात्मक मार्गांवर विश्वास ठेवणाऱ्या गोखल्यांच्या विचारांचं महत्त्व किती आहे? त्यांच्या या संयमाच्या राजकारणातून आज आपल्याला काय शिकता येईल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?